together a new team who is participating for the first time. The team is from Maharashtra. That is car number M08 DY Patil College, Kolhapur. हा दादा बोल की. ते ग्रुपवरती एस इंडियाचं टाकलेलं ते बघितलंस काय तू? हा हा ठीक आहे. मग त्यात माझं म्हणणं होतं की तुम्ही म्हणजे तू जर पुढाकार घेऊन जर एक टीम वगैरे फॉर्म केलास तर पुढं आपण पार्टिसिपेट करू शकतो त्यामध्ये. हा हा नाही दादा, मी आता टीम फॉर्मेशन पासून सगळंच बघावं लागेल. मी एकदा ट्राय करतो की. पुढच्याच दिवशी मी, अथर्व, सोहम आणि वरद आम्ही चौघं एका रूममध्ये बसलो. मी त्यांना बहा एस इंडियाबद्दल समजवलं तर त्यांच्या मनात एकच शंका होती, हे खरंच आपण करू शकतो का? अनुभव नाही, माहिती नाही, फक्त एक गोष्ट आहे, तयारी आणि जिद्द. आम्ही ठरवलं की एकदा प्रयत्न तरी करूया. एकत्र मिळून विजन तयार केला, बजेट, रोल्स, टाईमलाईन्स आणि रफ स्ट्रक्चर उभा केला. शेवटी त्या दिवसाची आठवण आजही अगदी ताजी आहे. HOD सर आणि फॅकल्टी कोऑर्डिनेटर समोर एक प्रपोजल मांडला. थोडा गोंधळ, थोडा उत्साह, थोडा घाम. त्यांचं उत्तर होतं, तुम्हाला वाटतं तरी तुम्ही करू शकता तर नक्कीच करा, पण संपूर्ण जबाबदारी तुमची असेल. वी आर जस्ट द मेडिएटर्स. ते ऐकून आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि ठरवलं, आता मागं वळून पाहायचं नाही. त्या रात्री आम्ही फोन हातात घेतला, एक गुगल फॉर्म तयार केला, टीम वेक्टर्स रिक्रुटमेंट फॉर्म. मग काय, एक क्लिक, एक शेअर आणि मेसेज व्हॉट्सअपवरती व्हायरल. मग अगदी काही तासांतच इनबॉक्स संपूर्ण भरून गेला. 100हून अधिक रिस्पॉन्सेस. आम्हाला कळालं की लोकांना हे हवं आहे, आता फक्त योग्य माणसं निवडायची होती. पुढच्याच आठवड्यात FM लॅबमध्ये एक लेखी चाचणी घेण्यात आली. ती चाचणी फक्त पेपरवरची नव्हती, ती होती नजरेतील आत्मविश्वास, शब्दांतील स्पष्टता आणि वाटचाल करायची तयारी या गोष्टींवर. परीक्षा झाली, वेळ गेली. एक दिवस एक माणूस FM लॅबच्या पायऱ्या चढत आला. हातात एक यादी होती. तो नोटीस बोर्डवरती यादी चिटकवतो. लिहिलेलं असतं, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, टीम वेक्टर्स. त्या दिवशी त्या लिस्टसमोर जो जल्लोष झाला तो पाहण्याजोगा होता. रिटन टेस्ट नंतरही आम्ही थांबलो नाही. पुढची फेरी, द प्रेझेंटेशन राऊंड्स. इतर शाखांमधूनही सदस्य निवडायची गरज आम्हाला भासली. तर ट्युटोरियल रूममध्ये आम्ही सेटअप लावला आणि प्रत्येकजण PPT घेऊन आला. काही जण घाबरत, काही जण ठाम. त्या दिवशी आम्ही पाहिलं की या कॉलेजमध्ये टॅलेंट अपार आहे आणि आम्ही ते शोधलं. काळजीपूर्वक, संयमाने. द फर्स्ट कॅप्टन्स ॲड्रेस. आणि मग त्या दिवशी आम्ही सगळे सदस्य एकत्र आलो. मी टीम कॅप्टन या नात्याला पहिल्यांदाच 30 लोकांच्या समोर उभा राहिलो. मी त्यांच्याकडे पाहिलं. प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता. काही घाबरलेले, काही जिद्दी, काही अजूनही अनिश्चित. मी शांतपणे बोलायला सुरुवात केली. तुम्ही इथे का आहात हे मला माहीत नाही, पण आपण मिळून काय करू शकतो हे मला ठाम माहिती आहे. ही स्पर्धा नाही, ही आपली ओळख बनेल. ही गाडी फक्त धावणार नाही, ती आपल्याला नाव देणार आहे. हे तुमचं कम्फर्ट झोन नाही, ही तुमची बॅटलफील्ड आहे. आणि शेवटी एकच घोषणा, लेट्स गो गाईज. त्या लेट्स गो नंतरचा प्रत्येक दिवस नव्या जबाबदाऱ्यांसोबत सुरू झाला. आम्ही प्रत्येक विभागात सिस्टम वाईज टीम्स विभागल्या. स्टेअरिंग, सस्पेन्शन, ब्रेकिंग, पॉवर ट्रेन, रोल केज. सबसिस्टम इन्चार्ज आणि त्यांच्या सेकंड इन्चार्जची एक नवीन यंत्रणाच तयार झाली. कुणी सॉलिडवर्क्समध्ये चॅसेस डिझाईन करत होतं, कोणी ब्रेकिंग फोर्स फाइंड करत होतं, कोणी बोर्डवरती फॉर्म्युला लिहित होतं. शब्द नव्हते, पण हात काम करत होते. पहिल्यांदाच त्या वर्कशॉपमध्ये एक ताल तयार झाला होता, टीम वेक्टर्सचा ताल. द फेज 1 ईमेल, द फर्स्ट बॅटल बिगिन्स. एका संध्याकाळी माझ्या फोनवरती ईमेल पिंग झाला. फेज 1 शेड्यूल रिलीज्ड. डेडलाईन वॉज जस्ट इन 12 days. थोडा थरार जाणवला, कारण आम्ही सगळे हे पहिल्यांदाच करत होतो. मी सगळ्यांना एकत्र केलं. मी म्हणालो, आपल्या हातापायांमध्ये झोप कमी झाली आहे, पण संधी मोठी आहे. आपण यातून बाहेर पडू, आणि तेही आवाज करून. मॉक प्रेझेंटेशन्स, PPT रिफायनिंग, Q&A, रिहर्सल. दिवस सरत होते. जेव्हा सगळी थंड झोपलेली असायची तेव्हा आमचं वर्कशॉप उजळलेलं असायचं. भूक लागत होती, पण टाईम नव्हता. शरीर थकलं होतं, पण मन थांबत नव्हतं.
सर्व काही वेळेआधी पूर्ण केलं. मला अजून आठवतंय 12 वाजताची डेडलाईन होती. 11:59ला आम्ही सबमिशन केलं. प्रेझेंटेशन, रिपोर्ट्स, ड्रायव्हिंग सगळं काही सबमिट झालं आणि बसलो शांत. त्या शांततेत डोळ्यातून एक थोडं समाधान ओघळलं. तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही. एकमेकांकडे पाहिलं आणि फक्त मान डोलावली. काही दिवसांनी अथर्वचा फोन वाजतो. पलीकडून मंडलिकचा आवाज. हा बोल की म्हणली बॉस फेज 1चा रिझल्ट आलाय. वेक्टर्स हॅव रॉक्ड ऑल इंडिया रँक 1 इन न्यू टीम्स. काय सांगायला पाहिजे? अरे ग्रुपवर रिझल्ट पाठवलाय, चेक कर. थांब चेक करतो. मी काहीच बोललो नाही, फक्त लाऊडस्पीकर ऑन केला. त्या वाक्याने संपूर्ण वर्कशॉप दणाणलं. लोक ओरडू लागली, एकमेकांना मिठ्या, टाळ्या, हास्य. खरंच आपण हे केलं होतं. त्या बातमीचं कॉलेजमध्ये चक्रावून टाकणारं सेलिब्रेशन झालं. HOD सरांना फोन आला, तुमच्या मुलांनी काम केलंय, त्यांना समोर बोलवा. डायरेक्टर सर आमच्या समोर उभे होते. त्यांनी आम्हाला आमच्या रँक्सबद्दल विचारलं आणि सोबत एक इच्छा व्यक्त केली की मुलांना तुम्ही तेच प्रेझेंटेशन परत एकदा करू शकता का? मला बघायचं आहे. संपूर्ण टीम कॉलेज मॅनेजमेंट समोर उभी होती. समोर सर्व डिपार्टमेंटचे HODs, डीन्स आणि डायरेक्टर सर स्वतः बसले होते. आम्ही पूर्ण जीव ओतून ते प्रेझेंटेशन परत एकदा करून दाखवलं आणि ते प्रेझेंटेशनमध्ये सगळे मंत्रमुग्ध झाले होते. त्याच दिवशी जेव्हा गुप्ता सरांनी याची माहिती आपल्या DYP ग्रुपचे प्रेसिडेंट आणि चेअरमन संजय पाटील सर आणि ट्रस्टी ऋतुराज सरांना कळवले, तर त्यांनी आम्हाला कॉम्पिटिशनसाठी 100% फंडिंग आणि लागणारा संपूर्ण सपोर्ट देण्याची घोषणा केली. प्रत्येक यशामागे एखादी दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्व नक्कीच असतं. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी आघाडीवर राहून त्यांनी सातत्याने प्रेरणा दिली आहे. ते वारंवार आमच्या लॅब्स, फॅसिलिटीज आणि वर्कशॉपना भेट देत असतात. विद्यार्थ्यांचे प्रयत्न प्रत्यक्ष पाहतात, त्यांना प्रोत्साहन देतात आणि उभारीही देतात. विद्यार्थ्यांच्या हिताचे जे काही उपक्रम असतील त्यामध्ये त्यांची सक्रिय भूमिका नेहमीच जाणवते. सुविधा, साधनसामग्री किंवा नैतिक आधार असो, DY पाटील ग्रुपने विद्यार्थ्यांसाठी कधीच काही कमी पडू दिलेलं नाही आहे. आता गेम बदललेला होता. कॉलेजने आमच्यावरती विश्वास ठेवला होता. बजेट सगळं अप्रूव्ह झालं होतं, पण आता त्या विश्वासाचं उत्तर द्यायची वेळ होती. PPTs, प्रेझेंटेशन राऊंड्स, मॉक्स आणि Q&A परत एकदा फेज 2साठी झाल्या. पण यावेळी संपूर्ण टीममध्ये एक भक्कम आत्मविश्वास होता. आणि मग पुन्हा न्यू टीम्समध्ये ऑल इंडिया रँक 1 इन सेल्स, ऑल इंडिया रँक 1 इन डिझाईन अँड ऑल इंडिया रँक 3 इन VDE, ऑल इंडिया रँक 4 इन कॉस्ट प्रेझेंटेशन अँड ऑल रँक्स, ऑल इंडिया रँक 2 इन सेल्स अँड ऑल इंडिया रँक 3 इन डिझाईन. या यशानं आम्ही फक्त 10मध्ये टॉप केलं नव्हतं, आम्ही आमच्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचं नाव राष्ट्रीय पातळीवरती लिहिलं होतं. फेज 2 नंतरचे क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. HOD सर स्वतः वर्कशॉपमध्ये आले, हातात एक केक घेऊन. सगळ्या टीमला त्यांनी सरप्राईज देऊन ते म्हणाले, तुमचं हे यश साजरं करायला तरी नक्कीच हवं. केक कापला गेला. सगळ्या टीमला त्या सरांनी केक भरवला. फोटो, व्हिडिओ, पाठीवर थाप. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागं अजून एक विचार नक्कीच चालू होता. व्हेकल बनवायचे ना अजून. फेज 3 बाकी आहे. डेडलाईन जवळ आले. मला आठवतंय त्या संध्याकाळी आम्ही वर्कशॉपला बसलो होतो, शांत आणि आमचं मन प्रचंड विचारात. कामं खूप राहिली होती, वेळ हातातून निघत चालली होती. काही करायचं काही समजत नव्हतं. त्यावेळेस मला HOD सरांनी विचारलेला तो प्रश्न आठवला की आपण नक्की काय साध्य करतोय, तूच सांग तुझं ध्येय काय आहे ते. आणि त्याचं दिलेलं उत्तर, द डेब्युटंट. What you decided? What is your aim? Sir, we want to achieve the debutant. For sure, sir. त्या क्षणी शांतता झाली आणि मनात एक भावना उमटली. ही गाडी आपली नाही, हा एक स्वप्नांचा पंख आहे. त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण या वर्कशॉपच्या काचेला एक पोस्टर लावू. जर आपण जिंकलो, तो पोस्टर आपल्या शौर्याची आठवण करून देईल, आणि जर हारलो तर ती दररोज आपल्याला आठवण करून देईल की आपण कुठेतरी कमी पडलो. त्या निर्णयाने कित्येक जणांच्या डोळ्यात पाणी आलं, पण मनात एक वादळ पेटून उठलं. आता मागे वळायचं नव्हतं. ग्राइंडिंग, कटिंग, वेल्डिंग, शेपिंग, टीम अख्खी मशीनमध्ये बदललेली होती. रात्री 2 काय, सकाळी 4 काय, पहाटे 5 काय, सकाळी 7 काय. वर्कशॉपमधून एकच आवाज यायचा, ड्रिलिंगचा, ग्राइंडिंगचा आणि जिद्दीचा. एका बाजूस प्रॅक्टिकल्स, दुसऱ्या बाजूला असाइनमेंट्स, वर्कशॉपचं काम, सबमिशन, एक्झाम्स. शरीर थकलेलं होतं, डोकं झोपेत, पण हात थांबत नव्हते. कोणी ब्रेक्स फिट करत होतं, कोणी सस्पेन्शन फिट करत होतं, कोणी चॅसिसला वेल्ड करत होतं. सगळ्यांच्या हातावर रंग नव्हते,
पण 210 PSIचा आत्मविश्वास हा नक्कीच होता. वेळ निघत चालली होती, मॅन्युफॅक्चरिंग पीकवरती सुरू होतं आणि त्यामध्ये आले एंड सेमेस्टर एक्झाम. टूल्स बाजूला ठेवून लोक एक्झाम हॉलमध्ये पळत होती. हात अजूनही कटिंग डस्टने माखलेले होते. एका हातात रफ वेल्ड केलेल्या मशीन्स तर दुसऱ्या हातात पेन. सकाळी पेपर, दुपारी ड्राईव्ह ट्रेन, रात्री सस्पेन्शन जॉमेट्री. तरीही डेडलाईन्स वेळेवरती पूर्ण झाले. असेंब्ली, फायनल टायटनिंग, वायरिंग, स्टिकरिंग, टेस्टिंग संपलं. गाडी तयार झाली. सगळ्यांनी गाडीला एक नजर टाकली. आई अंबाबाईच्या आशीर्वादानं आम्ही गाडीसोबत दर्शनही करून आलो. त्या ATVमध्ये फक्त चाकं नव्हती, त्यात आमचा काळ, आमचा संघर्ष, आमचा आत्माभिमान होता. आणि मग ती गाडी चढवली ट्रकवरती आणि इंदोरसाठी निघालो. ट्रेन स्टेशनवरती आमच्या पिशव्या आणि बॅग्स घेऊन आम्ही उभे होतो. नजरेत थोडं थकलो होतो, पण अंतर्मनात एकच आवाज की हे आपलं रणांगण आहे. ट्रेन निघाली, बाजूने ढग धावत होते आणि मनात फक्त एकच वाक्य फिरत होतं, वी विल मेक द हिस्ट्री. ॲक्च्युली वी हॅड टू मेक द हिस्ट्री. वी हॅव टू पेस्ट दॅट पोस्टर ऑन द वर्कशॉप. इव्हेंटमध्ये पोहोचलो. पहिली परीक्षा, द टेक्निकल इन्स्पेक्शन. संपूर्ण संघातून एकमेव नवीन टीम ज्याने टेक्निकल इन्स्पेक्शन पहिल्या प्रयत्नात क्लिअर केला. आणि द ब्रेक टेस्ट एकाच ट्रायमध्ये पास. बहाच्या एन्ड्युरन्स रेसमध्ये आम्ही त्यावेळेस एकमेव टीम होतो जी एक नवीन संघ असतापैकीही त्यांनी फक्त एन्ड्युरन्स ग्रेडमध्ये आम्ही दिमाखात थांबलो होतो. आणि फक्त थांबलो नव्हतो तर आम्ही 14 लॅब्स पूर्ण केले, विदाउट फेलियर, विदाउट स्टॉपिंग. रेस संपली, अनाउन्सरचा आवाज झाला. सगळं शांत होतं एक क्षण आणि मग M08 DY पाटील कोल्हापूर. गुलाल उडाला, आवाज फुटला. टीम वेक्टरचा झेंडा पुन्हा एकदा उंच गेला. यू डोंट जस्ट बिल्ड अ कार, यू बिल्ड अ रेव्होल्युशन. कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीमागे प्रशासनाचा ठाम पाठिंबा असतो. विद्यार्थ्याच्या प्रगतीला योग्य वाव मिळावा, प्रयत्नांना दाद मिळावी, आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रिन्सिपल डॉक्टर SD चेडे सर व रजिस्ट्रार LV मालदे सर नेहमीच प्रयत्नात असतात. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि आव्हानात्मक स्पर्धांमध्ये यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या सततच्या विश्वासाबद्दल आम्ही मनपूर्वक कृतज्ञ आहोत. प्रत्येक संघाला दिशा दाखवणारे फॅकल्टी ॲडवायझर फक्त मार्गदर्शक असतात, पण आमचे मार्गदर्शक फक्त शिक्षक नव्हते तर ते आमचे खरं मित्र होते. दीपक सावंत सर आणि महेश शिंगे सर यांनी आमच्यासोबत उभं राहून तितकंच परिश्रम घेतलं, कठीण प्रसंगी धीर दिला आणि प्रत्येक यशात आनंद साजरा केला. जणू काही आम्ही एका कुटुंबाचाच भाग आहोत. त्यांच्या विश्वासाने आणि मैत्रीपूर्ण मार्गदर्शनामुळेच आज आम्ही इथेपर्यंत पोहोचू शकलो. यासाठी आम्ही टीम DYP CET वेक्टर्स त्यांचे मनापासून आभार मानतो. ॲडमिनिस्ट्रेशनचा सुयोग्य कारभार आणि विद्यार्थ्यांची प्रगती ही केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसते. त्यामागे स्टेट विभाग, अकाउंट्स विभाग, सिक्युरिटी विभाग यांचे मोलाचे योगदान असते. आमच्या लॅब्स, वर्कशॉप फॅसिलिटीज आणि आमच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन त्यांनी आमच्या प्रवासाला भक्कम पाया दिला आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आणि पाठिंब्यामुळेच आज आम्ही निर्धास्तपणे आमच्या उद्दिष्टाकडे लक्ष केंद्रित करू शकलो. यासाठी आम्ही टीम वेक्टर्स त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या या पाठिंब्यांमुळेच आम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि आव्हानात्मक स्पर्धांमध्ये उभं राहून यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या या सततच्या प्रेरणा आणि विश्वासाबद्दल आम्ही टीम DYP CET वेक्टर्स मनपूर्वक कृतज्ञ आहोत. आणि आमच्या या वाटचालीत टीम BH रेसिंग, टीम रायव्हल्स, टीम प्रेडेटस रेसिंग, टीम रेझोनन्स रेसिंग, टीम आर्यन्स रेसिंग, टीम जेनेसिस रेसिंग, टीम डेमन्स रेसिंग, टीम एन्ड्युरन्स रेसिंग, टीम गॅलेक्टस रेसिंग, टीम रेसर एक्स, टीम मॅनिपल रेसिंग या सर्व संघांनी आम्हाला नेहमीच मदतीचा हात दिला. टेक्निकल गायडन्स असो, अनुभवांची देवाणघेवाण असो व फक्त प्रोत्साहनाचे शब्द असो, या सर्वांनी आम्हाला सक्षम केलं आणि पुढे जाण्याची ताकद दिली. स्पर्धेपलीकडचा हा ब्रदरहूड आमच्यासाठी खरी प्रेरणा ठरला आहे. आम्ही टीम DYP CET वेक्टर्स या सर्व संघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांची साथ आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग मानतो. या पायावर उभी राहून आजची परंपरा पुढे नेत आहेत ऑनरेबल प्रेसिडेंट संजय D पाटील सर, व्हाईस प्रेसिडेंट सतेज पाटील सर, ट्रस्टी ऋतुराज पाटील सर, पृथ्वीराज पाटील सर, तेजस पाटील सर. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी सदैव आघाडीवर राहणं हीच त्यांची खरी ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या कामाचं कौतुक करणं, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं आणि नेहमीच प्रोत्साहनाचा हात ठेवणं
त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत मिळते. DYP ग्रुप हे आमच्यासाठी केवळ एक शैक्षणिक व्यासपीठ नाही, तर प्रेरणेचा असा दीप आहे ज्यामुळे आमचा प्रवास शक्य झाला. आम्ही टीम DYP CET वेक्टर्स या भव्य परंपरेला आणि द्रष्टा नेतृत्वाला शतशः वंदन करतो.